आता आम्ही नागपूरमधल्या डीमार्ट मध्ये तर गेलो, पण आमच्यासोबत लय मोठा स्कॅम झाला. आता रविवारचा दिवस म्हणल्यावर कॅम्पच्या पोरासाठी हक्काचा दिवस असतो. त्या दिवशी बाहेर फिरायला जमते आणि शॉपिंगला पण जायला परवानगी असते. रविवार असल्या कारणानं सगळ्यांना मजा केली आणि तसाच मग आमचा पण एक प्लॅन झाला. प्लॅन असा होता, कामठी रोडच्या डीमार्ट मध्ये जायचं आणि जराशी शॉपिंग करून यायची. आता आम्हाला ज्या डीमार्टला जायचं तिथलचं आम्हाला लोकेशनच माहित नव्हतं. मग काय भाऊ, तिथं असलेल्या आपल्या एका मैत्रिणीला विचारलं आणि आम्ही सरकतीर कॅम्पच्या बाहेर पडलो. प्रॉपर माहित नसल्या कारणानं 2 ते 3 रिक्षा बदलल्या, मॅपचा सहारा घेतला आणि आम्ही डीमार्टला येऊन पोहोचलो. आता ते कसं आहे माहितीये का, आपल्याला शॉपिंग तर मोठी करायची नव्हती, पण आपली हवाबाजी एकदम बाप लेवलची असते, तिथे तुम्हाला पण माहितच आहे. आता डीमार्ट मध्ये आल्याबरोबर सगळ्यात पहिले आम्ही स्लीपर घेतल्या आणि आता मेन म्हणजे आम्हाला 1 महिना झाला स्नॅपचा लयच नाद लागलाय भाऊ. आता एकदा जे स्नॅप वगैरे काढून झाले तर आम्ही कपडे पाहिलेत. आता या डीमार्ट मध्ये फिरता फिरता जरासा टाइमपास पण झाला पाहिजे, यासाठीच आम्ही चॉकलेट पण घेतली होती. चॉकलेट खात खात डबल आम्ही शॉपिंग साठी पाहिलं. आता घ्यायचं तर काय नव्हतं तेवढं, पण पाहायला कुठं पैसे लागतात, हेच आपला फॉर्म्युला वापरत आम्ही जिकडे तिकडे नुसतं पाहत होतो. आता पाहता पाहता आम्हाला एक जुन्या काळातली डायरी भेटली. तिच्यातनी काय पहिल्या काळातलं भेटते का हे पाहिलं, पण तिच्यातनी काय नव्हतं. डायरी जर अशी साईडला ठेवून आम्ही जसं फिरतच होतो तेवढ्यात आम्हाला हे कांड दिसलाय. मेन म्हणजे हे एकदम नेक्स्ट लेवलचा स्कॅम होता, हे सांगतो तुम्हाला आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ. आता डीमार्टच्या बाहेर आल्याबरोबर आम्ही काहीतरी खायचा प्लॅन केला आणि आम्ही सरकतील डोसा खायला आलो. आमचं पोट तर भरलं होतं पण मन नाही, त्यासाठी आम्ही काकड्या खाल्ल्या आणि आम्ही सरकतील एक कॅब बुक केली. कारण या सूर्याने याचा जरासा ब्राईटनेस वाढवला ना, आमची बुरे हाल करून टाकले. हे पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूबवर येईल, त्यासाठी आपला तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.